आदिती तटकरे यांची आपण प्रतिक्रिया आपण ऐकली। आपल्यासोबत बोलण्यासाठी योगेंद्र पवार आहेत, त्यांच्याकडे आपण जाऊया। योगेंद्रजी, पहिला जो अहवाल आहे 22 पानांचा तो आलेला आहे, त्याबद्दल तुमच्याकडे माहिती आली का आणि त्याबद्दल काय तुम्ही प्रतिक्रिया द्याल? प्राथमिक माहिती आली आहे, अहवालाचं स्वागत आहे। आमची हीच मागणी होती आणि आज 1 महिना झाला त्यांनी अहवाल जाहीर केलाय, त्याचं स्वागत आहे। अजून ते सगळं मी वाचलेलं नाहीये कारण आताच ते आलंय, पण काही काही गोष्टी त्याच्यामध्ये दिसतात की 2000 ची लेवल असताना पण त्यांनी क्लिअरन्स का दिला, हे सगळे जे गोष्टी आहेत त्याच्यात जास्त चौकशी झाली पाहिजे, लवकर झाली पाहिजे आणि पारदर्शकपणे झाली पाहिजे, एवढीच आमची मागणी राहील। या आत्ताच्या प्राथमिक अहवालाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आत्तासाठी ठीक आहे, 1 महिना झाला आणि आपल्या समोर काहीच नव्हतं, त्याच्यामुळे ह्याचं स्वागत आम्ही नक्की करू। काही काही गोष्टी या अहवालाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहेत, पण अजून खूप डिटेलमध्ये जाण्याची गरज आहे आणि आमची अपेक्षा आहे की लवकरात लवकर ते सगळे डिटेल्स आपल्याला मिळतील। योगेंद्रजी, एक महत्त्वाचा मुद्दा या अहवालामध्ये असा बघायला मिळतोय की जो फ्लाइट डेटा रेकॉर्डर आहे तो उष्णतेमुळे खराब झाल्याचे अहवालामध्ये स्पष्टपणे म्हणण्यात आलेलं आहे। या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे? काही शंका तुम्ही उपस्थित करताय का? काय आहे की तो डेटा रेकॉर्डर असाच बनवला जातो की तो एवढ्या सहजासहजी तो खराब होत नसतो आणि अमेरिकामध्ये अशी टेक्नॉलॉजी आहे की जर तो रेकॉर्डर तिथं पाठवला तर एखाद्या वेळेस ते सगळा डेटा त्याच्यातून रिकव्हर पण करू शकतात। त्याच्यामुळे थोडं जरा आपल्याला जास्त खोलात जावं लागेल आणि त्यात ते बघावं लागेल। अगदी खरं आहे, टायटॅनियमचा तो बनलेला असतो, मात्र तो खराब झाला जर असं अहवालात म्हटलं असेल तर काही शंका यात उपस्थित करण्यासारखं वाटतंय तुम्हाला? काही घातपातासंदर्भात? नाही, पण खराब झालाय ते अजून आपल्याला थोडं डिटेलमध्ये जावं लागेल, किती खराब झालाय, सगळा डेटा गेलाय का थोडा डेटा रिकव्हरेबल आहे, अजून आपल्याला थोडी माहिती त्यांनी दिली पाहिजे। हा प्राथमिक अहवाल आहे, पण अशी अपेक्षा करतो लवकरात लवकर आपल्याला अजून एक डिटेल रिपोर्ट हे आपल्या समोर आणतील। अगदी खरं, आणि अतिशय महत्त्वाचा मुद्दा या अहवालात असा एक बघायला मिळाला की विमान कोसळलं त्यावेळेला दृश्यमानता कमी होती असं या DGCAच्या अहवालात म्हटलेलं आहे। काय प्रश्न या निमित्ताने तुम्ही उपस्थित कराल? दृश्यमानता कमी होती, लँडिंगला आणि टेक ऑफला परमिशन कशी दिली? आता परमिशन कशी दिली हे आपल्याला तिथल्या अधिकाऱ्यांना विचारावं लागेल किंवा कशी काय त्यांनी परमिशन दिली, पण दुःख होतं हे पण तेवढंच खरं आहे, कारण मी तेव्हा बारामतीत होतो आणि मी पण सकाळी 8:30 ला 8:45 ला एका कार्यक्रमाला निघालेलो होतो। मला पण तेव्हा थोडं जाणवलं की दुःख थोडं आहे। आणखीन एक यात मुद्दा असा होता की हे जे 2 पायलट्स होते त्या दोघांनाही बारामती विमानतळावरती उतरण्याचा अनुभव होता असं या अहवालात म्हटलेलं आहे, आणि तरी सुद्धा हा एवढा भीषण अपघात झालाय। असेल ना, आता शेवटी जर अपघातच असेल तर मग काय ते होऊ शकतं, कुणाकडून काय चूक म्हणजे काहीतरी होऊ शकतं, पण आता आपण त्याच्यावर बोलणं योग्य नाहीये। अजून थोडी चौकशी होऊ दे, डिटेल रिपोर्ट येऊ दे, मग त्याच्यावर आपण बोलू। पण योगेंद्रजी, 1 महिना झाला या सगळ्या घटनेला, या अपघाताला, मात्र हा जो प्राथमिक अहवाल म्हणून सांगितला जातो त्यातली माहिती पुरेशी वाटते का तुम्हाला? ज्या गोष्टी सगळ्यांच्या समोर आल्या पाहिजेत त्या येत आहेत असं वाटतंय का तुम्हाला? पूर्णपणे अजून ते येत नाहीयेत, पण येईल अशी अपेक्षा आहे। अजून काही माहिती समोर येईल या संदर्भात? तुम्ही इथून पुढे काही करणार आहात, कोणाशी बोलणार आहात? आता ह्यांची चौकशी चालू आहे, CID असेल, CBI असेल, DGCA असेल, सगळे आपल्या आपल्या पद्धतीने तिथं चौकशी करतायत आणि लवकरात लवकर सगळे रिपोर्ट आपल्या समोर येतील अशी अपेक्षा करतो। बरं, आपल्यासोबत योगेंद्र पवार होते, धन्यवाद तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल। तर आपण बघतो अजितदादांच्या विमान अपघातासंदर्भातला हा प्राथमिक अहवाल आहे।